आपल्यासोबत खासदार अमोल कोल्हे आहेत आणि कोल्हे साहेब, दादांसोबत तुम्ही अनेक वर्ष काम केलेलं आहे. तुमची सुरुवात सुद्धा राष्ट्रवादीतली दादांसोबत झाली होती. काय आठवणी आहे तुमच्या? खूप आठवणी आहेत आणि आता सध्या तर खरंच शब्द नाहीत, कारण एक पोकळी अशी फक्त जाणवते. कारण मधल्या काही काळामध्ये पिंपरी चिंचवड पुणे महानगरपालिका असतील, त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुका असतील, या दृष्टिकोनातून पुन्हा आम्ही एकत्र काम सुरू केलं होतं. हे एकत्र काम सुरू करत असताना अनेक गोष्टी पुढे घडणार होत्या आणि त्या ठराविक वेळी या सांगायच्या इथपर्यंत सगळ्या गोष्टी ठरलेल्या होत्या. आणि ही दादांची खरं तर एक फार प्रामाणिक इच्छा होती आणि त्यानुसार आम्ही सगळेजण पुन्हा एक कुटुंब म्हणून काम करण्याचा जो एक मनोदय होता. पण हे सगळं असं कालच्या घटनेनंतर हे सगळंच अर्धवट राहून गेलं. ही भावना महानगरपालिकांचा तुम्ही उल्लेख केला. पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र लढायचा निर्णय केला त्यावेळेस तुम्ही सुद्धा बैठकांना होता. आम्ही बघितलं अनेकदा तुम्ही सुद्धा दादांसोबत चर्चा केली होती. काय चर्चा झाली होती? दादा आता आमचे राजेश टोपे पण बोलताना म्हणले की आम्ही सगळे एकत्र येण्याबद्दल सकारात्मक होतो आणि तशी पावलं सुद्धा टाकली जात होती. गेले काही महिने या संदर्भामध्ये कशा पद्धतीने आपल्याला मार्ग काढता येईल ही सतत चर्चा सुरू होती आणि या चर्चेचा मी सुद्धा एक भाग होतो. आणि त्या दृष्टीने आपल्याला कसं पुढे जाता येईल या दृष्टिकोनातून खरं तर पुणे पिंपरी चिंचवड ही महानगरपालिका एकत्र लढायची. त्यानंतर जिल्हा परिषदेला सुद्धा तुम्ही बघत असाल तर आम्ही बऱ्याच ठिकाणी एका चिन्हावर लढतो आहोत. त्यामुळे या दृष्टीनं जी काही मतभेद झाले असतील पण मनभेद व्हायच्या आधी ते सांधले जावेत अशी दादांची इच्छा होती आणि त्यानुसार आम्ही खरं तर त्या दिशेने पुढे प्रवास करत होतो. आणि त्यामुळे आता दादांचं हे जाणं हे खरोखर शॉकिंग आहे. राष्ट्रवादीसाठी हा खूप मोठा धक्का आहे, लॉस आहे. एक पोकळी निर्माण झाली, नेतृत्वाची पोकळी निर्माण झालेली आहे. आता दोन्ही पक्ष एकत्र पुढे जात असताना कशा पद्धतीने जातील? ते सध्या तरी ही महाराष्ट्राच्या राजकारणात एक फार मोठी पोकळी तयार झालेली आहे. त्यामुळे या आता पुढची कशी वाट काढायची ते मला वाटतं आदरणीय पवार साहेब नक्कीच यामधून आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन करतील आणि ही जी एक पोकळी निर्माण झाली त्यातून कशी वाट काढायची नक्की. शेवटचा प्रश्न, जेव्हा दोन राष्ट्रवादी झाल्या, वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या गेल्या, अनेक भाषणांमधनं आपण बघतोय की टीका टिप्पणी झाली, पण मनभेद कधी नव्हते. एखादी आठवण तुम्हाला दादांची? नाही, खूप आठवणी आहेत आणि विशेषतः गेल्या 8-15 दिवस, एक महिनाभर जे झालं तेव्हा कधी असं वाटलंच नाही. हा दादांचा मोठेपणा होता की अशी कधी काही गोष्टी घडल्या असतील असं सुद्धा त्यांच्यातून कडून कधी जाणवू दिलं नाही. हा दादांचा मोठेपणा होता. खूप खूप धन्यवाद. आपल्यासोबत होते अमोल कोल्हे, ज्यांनी अनेक गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. जसं राजेश टोपे म्हणाले त्याप्रमाणे अमोल कोल्हे यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतची जी सगळी प्रक्रिया आहे ती पूर्ण झाली होती, बोलणी पूर्ण झाली होती आणि कदाचित या जिल्हा परिषदांच्या निवडणुकानंतर हे जाहीर सुद्धा केलं जाऊ शकलं असतं. पण याआधीच काळाने घाला घातला आणि आता दादा आपल्या सगळ्यांमधनं निघून गेलेले आहेत. कॅमेरा पर्सन साहिल चव्हाणसह मी राहुल गायकवाड, मुंबई तक.